हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रविवार. तर रविवारचा बाजार म्हणजे आमच्या गावचा आठवडी बाजार असतो. तर आमच्या गावचा म्हणजे माहेरचा. तर आज मम्मी पप्पा भाजीवाला घेऊन आलेले आहेत आणि मी निवडते. चक्क इथे आहे शेपूची भाजी आणि इतका छान सुवास सुटलाय ना, म्हणजे इकडे आल्यानंतर इंडियामध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच भाज्या वगैरे असं बघायला भेटतं, अशा हिरव्या आणि ताज्या ताज्या भाज्या. आणि इथे आहे पालकची भाजी. तर तिकडेही भेटते दुबईला, असं नाही की नाही भेटत, परंतु एवढी मोठी अंडी नाही भेटत. छोट्या असतात आणि ताज्या असतात की नाही माहिती नाही. त्या म्हणजे ताज्या एवढ्या ताज्या नसतात, सुकलेल्या असतात. आणि इथे कोथिंबीर आणि तुम्हाला गावरान गवार दाखवते, दुबईला जी भेटतच नाही. इथे गावरान गवार देखील घेऊन आलोय आम्ही. अशा प्रकारे गावरान 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 गवार तर आम्हाला एवढी आवडते ना, प्रचंड आवडते. आणि इथे आहेत वांगी, वांगी देखील आणलेली आहेत. गार्गी काय खातो तू? ॲपल खाते? ॲपल खाते तू? ॲपल खाते? अच्छा. आणि गार्गीला आज बाजार असल्यामुळे ॲपल, सफरचंद देखील आलेले आहेत. तर असेच चालले, आज आठवडी बाजार आहे आणि इकडे लाईट देखील नाही आहे. व्हिडिओ वगैरे बनवायला तर लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, की फोनला चार्जिंगच नाही आहे आणि इंटरनेट देखील खूप स्लो आहे की व्हिडिओ बनवला की टाकायला वगैरे. त्या आणि इथे पाट्यावरती मी मसाला वाटायला घेतला होता. मला मम्मीने सर्व मसाला काढून दिला होता घरामधूनच आणि लाईट नव्हती. तर तिला बोलले मी की नाही होती वाटतं लाईट, परंतु मिक्सरवर तरी मी बारीक नाही करू दिले तिला. मी वाटते म्हटलं, कारण पाट्यावर जे वाटलेलं असतं मसाला तो खूप छान लागतो अंड्याच्या कालवणाला. नंतर मला बॉईल केलेलं अंड्याचं कालवण करायचं होतं, त्यामुळे मी म्हटलं की मी मसाला वाटून देते तुला आणि भाजी देखील मीच बनवेन. तर तिने मला काढून दिलं होतं काय काय हवं आहे ते आणि माझं चाललं होतं पाट्यावर वाटायचं काम. तर मला ही मजा येत होती, जुनी आठवण आहे. म्हणजे मी लहान असताना काही जास्त वाटलं नाही पाट्यावरती, परंतु पाट्यावर वाटलेलं खाल्लेलं आहे बऱ्याचदा. त्यामुळे मलाही पाट्यावर बनवलेलं आवडतं. आणि मम्मीला आता खाली बसता येत नाही, मम्मीच्या एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर मम्मीला बोलले की मीच वाटून देते तुला आणि भाजी मीच टाकेल मग बाहेर चुलीवरती. आणि आज मी चुलीवरती अंड्याचं कालवण करणार आहे आणि मसाला वाटला मी तुम्हाला दाखवते मसाला वाटलेला. तर अशा प्रकारे मी पाट्यावरती मसाला वाटून घेतलाय. तर चूल पेटवते, म्हणजे पेटवली होती, अंडी वगैरे उकडलेली आहेत आणि सोलायची राहिली आहेत. तर आधी सोलून घेते आणि मग त्यानंतर फोडणी देते मी. विजून गेली चुला. राहू दे, कागद नको काढा. घरी काय करते तू? ड्युटी चालली तुझी ड्युटी आज जरा बरी वाटते ना ताई. तू अशी बाहेर शेतात गेली ना ती पण तुझ्या माग माग अशी. आणि यानंतर मी अंडी उकडलेली सोलून घेत होते. गावरान अंडी होती ही, पाहू शकता तुम्ही. तर मी 5 अंडी घेतले होते, एक अंडं फुटलं होतं. मग मी काय केलं की भाजी बनवतानाच एक अंडं वरून फोडून घातलं डायरेक्ट. त्यामुळे तुम्हाला दाखवते मी कसं घातलं ते देखील. आणि
त्यांना मी होल केले होते जेणेकरून जो आपला मसाला असतो तो आतमध्ये जातो अंड्यांमध्ये, त्यामुळे मग मी मसाला बनवलेला जाण्यासाठी मी त्याला होल करून ठेवले होते सगळ्या अंड्यांना असे काडीने. एक अंडं फुटलं होतं, मग मी म्हटलं की अजून एक अंडं घालावं आणि असं फोडून अंडं घातलं की कालवण देखील टेस्टी लागतं अंड्याचं. आणि नुसतं फोडून अंड्याचं देखील कालवण करतात, असंच करायचं सेम. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. आणि हा वाटलेला मसाला मी तेलात घातला होता, मी आधी तेल घातलं होतं त्यामध्ये. आणि मी जास्त तेल नाही वापरत, म्हणजे आमच्याकडे कोणीच जास्त तेल नाही वापरत भाजीला. तर असा मसाला चांगला परतून घेतला की मग त्याच्यामध्ये नंतर आपण जे अंड्यांना होल करून घातले होते तर ते त्यामध्ये घालून घेतले. आणि चुलीवरती स्वयंपाक करायला खूप छान वाटतं मला. म्हणजे मला असं नाही की नेहमीच आवडतं, परंतु मी जेव्हा येते इकडे गावी तर मला आवडतं, कारण मिस करतो आम्ही ते सगळं चुलीवर बनवलेलं जेवण. त्यामुळे मी आवर्जून बनवत असते इकडे आले की. आणि बाहेर किती पाऊस चालू असला तरी चुलीला पाऊस लागत नाही, त्यामुळे मला असं छान वाटतं की तुम्ही म्हणजे इथे मोकळं फिरू शकता पाऊस जरी असेल, आणि बाहेरचा पाऊस देखील तुम्ही एन्जॉय करू शकता म्हणजे बनवता. आणि इथे मी फोडून अंडं घातलेलं आहे आणि थंड म्हणजे कोमट पाणी असतानाच घालायचं. आणि अशा प्रकारे कालवण बनवलेलं आहे. जास्त मसालेदार नाही बनवत आम्ही. आणि अशा प्रकारे अंडे आहेत आणि एक अंडं फोडून टाकलं आहे थंड असतानाच, म्हणजे पाणी घातल्यानंतर लगेचच, कारण उकळी आल्यावर ते फोडलेलं अंडं पूर्ण याच्यामध्ये मिक्स होतं, त्यामुळे मी एक फोडून घातलं आहे असंच. तर पाहूयात, तुम्हाला दाखवते मी ते कसं दिसतंय ते. आणि आता चूलही चांगली पेटलेली आहे. असं नाही की चुलीवर रोज स्वयंपाक होतो, तर गॅस देखील आहे आतमध्ये, परंतु चुलीवर मला करायला आवडतं म्हणून मी आज स्पेशली भाजी बनवली आहे पाट्यावर वाटून. 2-3 दिवस काही बनवलंच नाही, म्हणजे 2-3 दिवस मी इकडे चुलीकडे फिरकलेच नाही, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आता व्यवस्थित झाली आहे, तर म्हटलं आता चला चुलीवर स्वयंपाक सुरुवात करावी. आणि इथे अंड्याचं कालवण तयार आहे. एकदम चुलीवरचं पाट्यावर वाटून बनवलेलं कालवण आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्याबरोबर आहे भाकरी. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत 9:15, लाईट देखील गेलेली आहे आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही झोपणार आहोत आणि आम्ही तेच बाहेर झोपतो. तर बाहेर वरती पत्रा आहे, पत्राचं शेड आहे, आणि घरामध्ये नाही झोपू शक्यतो कारण गरम होतं. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे. तर गार्गी देखील झोपलेली आहे. आणि आमचं जेवण वगैरे झालं, अंड्याचं कालवण केलं होतं चुलीवरती आम्ही पाट्यावरती वाटून वगैरे, आणि इतकं छान झालं होतं ते देखील. तर जेवण वगैरे झालं, सगळ्यांचा वॉक देखील झाला आहे, सगळ्यांनी फेऱ्या देखील मारून झाल्यात आणि लाईटच गेली त्यामुळे. आणि इकडे बाहेर भीती असते वाघाची वगैरे, त्यामुळे लाईट गेल्यानंतर आम्ही सगळे आतमध्ये आलो गेटच्या. आणि सगळे आता झोप. तरी इथे लाईट आहे तशी, नाही असं नाही. तर ही चार्जिंगची लाईट आहे, ती याची सोलार सिस्टीमची लाईट आहे, सोलारची लाईट. तर ती रात्रभर चालू असते, तसं काही टेन्शन नसतं. आणि आजचा व्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.